काही काळापूर्वी नाशिकमध्ये एक प्रकरण प्रचंड गाजलेलं होतं। याच्यामध्ये एका डॉक्टरच्या बायकोनं नवऱ्याला इंजेक्शन देऊन त्याला ठार मारलेलं होतं। आता ही घटना अतिशय वेगळी आणि विचित्र अशा पद्धतीची होती आणि हा सगळा घटनाक्रम जो आहे तो कर्मवादाचा सिद्धांत मांडणारा आहे। म्हणजे तुम्ही जसं कर्म कराल, ज्या पद्धतीने तुम्ही वागाल त्याच पद्धतीने तुम्हाला फळ मिळू शकतं। आता ही जी घटना आहे ती घडलेली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये। नाशिक जिल्हा आहे त्या ठिकाणचा म्हसरूळ हा भाग आहे आणि त्या ठिकाणचा छत्रपती शिवाजी महाराज नगर आहे। आता या छत्रपती शिवाजी महाराज नगरामध्ये परीक्षित हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलचे मालक आहेत डॉक्टर सतीश केशवराव देशमुख। यांचं वय साधारणपणे 60च्या आसपासचं आहे। आता तारीख होती 10 सप्टेंबर 2022। आता या दिवशी सकाळपासून यांचं काम दवाखान्यामध्ये वगैरे चाललेलं होतं आणि दुपारी यांना थकवा आलेला होता आणि त्यामुळे हे जे डॉक्टर आहेत ते आरामासाठी हॉस्पिटलचं त्यांचं जे विश्रामगृह आहे त्या विश्रामगृहामध्ये गेलेले होते आणि या ठिकाणी ते आता आराम करत होते। जरा वेळ ते झोपलेले होते, पण अचानकपणे त्यांनी ओरडायला सुरुवात केली आणि कर्मचाऱ्यांना आवाज दिला। त्यानंतर कर्मचारी त्या ठिकाणी धावलेले आहेत आणि मग त्यांनी सांगितलं की मुलाला वगैरे बोलवा। त्यानंतर मग त्यांच्या मुलाला बोलवण्यात आलं आणि बाकीचा स्टाफ पण त्या ठिकाणी धावत आलेला आहे आणि त्यानंतर डॉक्टरांना एका खाजगी दवाखान्यामध्ये दाखल केलं आणि यावेळेस डॉक्टरांनी त्यांच्या मुलाला सांगितलं होतं की त्यांना सुहासिनीनं म्हणजे डॉक्टरांची दुसरी पत्नी जी आहे त्यांनी इंजेक्शन देऊन मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याबद्दलची सविस्तर माहिती त्यांनी त्यांच्या मुलाला दिलेली होती। आता काही वेळातच हे जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर बेशुद्ध झाले आणि नंतर ते कोमात गेले। आता त्यांच्या मुलानं ही जी काही वडिलांनी माहिती दिली होती ती माहिती पोलिसांना दिली, म्हणजे तशा पद्धतीची तक्रार म्हसरूळ पोलिसांमध्ये दाखल करण्यात आलेली आहे। आता या प्रकरणामध्ये सुहासिनी आणि त्यांचा सहकारी अरुण कांडेकर हे दोघं संशयित होते। आता पोलीस त्यांच्या मागावरती होते, पण ते दोघंही त्यावेळेस फरार झालेले होते। आता हे जे प्रकरण आहे ते प्रकरण मीडियामध्ये गाजायला लागलेलं होतं। म्हणजे एका महिलेनं तिच्या सहकार्याच्या किंवा प्रियकराच्या मदतीनं डॉक्टर नवऱ्याला इंजेक्शन देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केलेला होता। आता हे जे प्रकरण जेव्हा टी व्हीवरती आलं, पेपरमध्ये आलं, त्यावेळेस नाशिकच काय पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण चर्चिलं गेलेलं होतं। आता हे डॉक्टर जे आहेत ते दवाखान्यामध्ये होते, त्यांची मृत्यूशी झुंज चालू होती आणि संशयित मंडळी जी आहेत ती फरार झालेली होती। आता आपण बघूया की ही नक्की घटना काय घडली होती। तर ती दुसरी पत्नी नक्की कोण होती, डॉक्टरांच्या पहिल्या पत्नीचं काय झालेलं होतं आणि कर्मवादाचा जो सिद्धांत आहे किंवा कर्माचा जो सिद्धांत आहे तो या ठिकाणी कसा लागू होतो। तर पूर्ण आपण ही घटना पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कर्माचं फळ या ठिकाणीच आपल्याला कसं भोगायला लागतं किंवा कर्मवादाचा सिद्धांत इथं कसा लागू होतो हे आपोआप आपल्या लक्षात येईल। तर डॉक्टर सतीश देशमुख हे त्या परिसरातील एक नामवंत डॉक्टर आहेत। त्यांचं लग्न झालेलं आहे, अत्यंत सुसंस्कारी सुशील अशा पद्धतीच्या त्यांच्या पत्नी आहेत, मुलगा आहे। त्यानंतर त्यांचा दवाखाना जो आहे तोही अत्यंत चांगला आहे, म्हणजे संतती आहे, संपत्ती आहे, चांगली पत्नी, चांगलं मूल आणि म्हणजे सगळं सुखी समाधानी संसारासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत। सरस्वती आणि लक्ष्मी या दोघींचीही कृपा यांच्यावरती आहे। सगळं काही अगदी सुरळीत चालू होतं, पण डॉक्टर सतीश यांची ओळख सुहासिनी नावाच्या एका महिलेबरोबरती झाली आणि त्यानंतर यांची ओळख झाली। त्यानंतर यांच्यामध्ये गाढ मैत्री झाली आणि पुढं सुहासिनी आणि सतीश यांच्यात अत्यंत जवळचं नातं निर्माण झालं। अनैतिक संबंध सुरू झाले आणि लपून छपून अशा पद्धतीच्या गोष्टी ह्या चालू झालेल्या होत्या। आता कितीही लपून छपून जरी झालं तरी अशा गोष्टी काही कधी लपत नसतात आणि त्या पद्धतीनं मग आता ह्यांचं जे काही गोष्टी चालल्या होत्या, ह्यांचं जे काही अफेअर चालू होतं ते घरी पत्नीला समजलं। आता हा त्या पत्नीसाठी अत्यंत मोठा धक्का होता की आपण ज्या पतीला आपलं मानतो आहोत, आपण ज्या पतीला आपलं सर्वस्व मानतो आहोत, तोच पती आपल्याशी अशा पद्धतीनं वागतो आहे आणि यामुळे मग त्या पत्नीनं आपल्या पतीला विचारलं। आता यावरून मग त्या नवरा बायकोमध्ये वादाला सुरुवात झाली, भांडणाला सुरुवात झाली आणि ती पत्नी जी आहे ती पतीला विनवणी करत होती की तुम्ही अशा पद्धतीनं वागू नका, कारण याचा परिणाम मुलांवरती होतो आणि समाज आपल्याला काय म्हणेल आणि म्हणजे अशा पद्धतीनं किंवा आपल्या संसाराचं काय होईल। त्यामुळे ती पत्नी आपल्या पतीला अडवण्याचा प्रयत्न करत होती किंवा अशा पद्धतीच्या संबंधामध्ये राहू नका असं ती सांगत होती। पण याचा त्या डॉक्टरवरती काही परिणाम झाला नाही, उलट त्या प्रेयसीसाठी हे जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर बायकोचा छळ करायला लागले आणि मग याच्यामध्ये मग तिला अपशब्द वापरणं किंवा तिला मारहाण करणं, म्हणजे जी पत्नी सुशील आहे, सुसंस्कारी आहे आणि त्याच पत्नीचा या ठिकाणी छळ सुरू झाला होता। कोणासाठी तर त्या प्रेयसीसाठी।
म्हणजे एका बाजूला प्रेयसीबरोबर ती म्हणजेच त्या सुवासिनीबरोबर ती यांनी प्रेमाचे रंग उधळायला सुरुवात केली होती आणि दुसऱ्या बाजूला ही जी पत्नी आहे ती मात्र या ठिकाणी तळमळ तडफड करत होती. एका बाजूला हे दोघंही अनैतिक संबंधामध्ये आनंदाने सुखाने जगत होते आणि ती पत्नी मात्र आपला संसार उद्ध्वस्त होतोय हे पाहवत नव्हतं आणि म्हणून ती तळमळ तडफड करत होती. तिच्या जीवाची लाही होत होती आणि एक दिवस या मायमाऊलीनं टोकाचा निर्णय घेतला आणि तिनं आपले जीवन संपवलं. आता त्याच्यानंतर मग ही पोलीस केस वगैरे झाली आणि कोर्टामध्ये केस उभी राहिली आणि दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपले आपले विचार त्याच्यामध्ये मांडले आणि त्यानंतर मग ह्या विवाहबाह्य संबंधामुळे बायकोचा छळ केल्यामुळे तिनं स्वतःला संपवलं आणि हे याला कारणीभूत आहे तो पती किंवा त्या पतीची वृत्ती आणि हे सिद्ध झालं आणि त्यानंतर त्या डॉक्टर पतीला जेलमध्ये जायला लागलं आणि 5-6 वर्ष तो जेलमध्ये होता. आता त्या ठिकाणी म्हणजे पत्नीनं स्वतःचं जीवन संपवलं आहे आणि त्यामुळे पती जो आहे तो त्या म्हणजे जेलमध्ये गेलेला आहे आणि त्यानं ती शिक्षा भोगली आणि नंतर तो आता जेलमधून बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्यांचा जे सुपुत्र आहे त्यांच्याबरोबर तिथे राहायला लागलं. आता ह्यांच्या दवाखान्यामध्येच या डॉक्टरांनी प्रॅक्टिस पण सुरू केलेली होती. पण ज्या प्रेयसीसाठी किंवा ज्या महिलेसाठी या पतीनं त्या पत्नीचा छळ केला होता आणि त्या पत्नीनं जीवन संपवलं होतं, आता ती प्रेयसी नक्की कुठं होती आणि ती नक्की काय करत होती? तर ज्यावेळेस हे डॉक्टर तुरुंगामध्ये गेले होते त्यानंतर ती जी प्रेयसी आहे त्या प्रेयसीनं एका व्यक्तीबरोबर ती लग्न केलं. काही दिवस त्यांचा संसार चालला पण तिचा जो पती आहे त्या पतीला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्यामध्ये त्या पतीचं निधन झालं आणि आता इकडं ती जी जुनी प्रेयसी आहे ती प्रेयसी विधवा बनलेली होती आणि जुना प्रियकर जो आहे तो जेलमधून बाहेर आलेला होता आणि त्यानंतर मग पुन्हा यांच्यामध्ये हळूहळू जवळीक निर्माण व्हायला लागली. पुन्हा मग ते एकमेकांना भेटायला लागले. पुन्हा त्यांच्यामध्ये पहिल्यासारखेच प्रेमसंबंध तयार झाले आणि पुन्हा एकदा ते जुनं प्रेम जे आहे ते नव्यानं सुरू झालेलं होतं आणि आता यांच्या प्रेमानं भरारी मारलेली होती. सतीश आणि सुहासिनी या दोघांनी कोर्ट मॅरेज केलं, रीतसर लग्न केलं आणि आता हे पती पत्नी बनलेले आहेत. राजा राणीचा संसार सुरू झाला. पण हा जो आनंद आहे तो आनंद फार काळ टिकला नाही. कारण सुहासिनीचं जरी सतीशबरोबर ती लग्न झालेलं असलं, डॉक्टरांबरोबर लग्न झालेलं असलं तरीही तिची जवळीक त्याच परिसरामधला अरुण कांडेकर नावाचा एक तरुण आहे त्याच्याबरोबर ती होती असं माध्यमातून समोर येत होतं. आता ही जी जवळीक आहे ती जवळीक सतीशच्या कानावरती गेलेली होती आणि याच विषयावरून पती आणि पत्नीमध्ये वादाला सुरुवात झालेली होती, वादंग होत होते. आता ज्यावेळेस सुहासिनी आणि अरुण यांचं हे प्रकरण जे आहे ते फारच या डॉक्टरांच्या कानावरती आलं आणि त्यावेळेस मात्र डॉक्टरांनी त्या पत्नीला जाब विचारलेला आहे. एवढंच नाही तर या दोघांनाही आपल्या दवाखान्यामध्ये बोलावून घेतलं आणि यावेळेस हा जो ट्रँगल तयार झालेला होता त्या ट्रँगलमध्ये प्रचंड एकमेकांवरती आरोप करण्यात आले आणि या ठिकाणी मोठा वादंग झाला होता, बाचाबाची झालेली होती आणि या भांडणामुळे त्या ठिकाणी आलेला अरुण जो आहे तो तिथून रागारागानं निघून गेलेला होता आणि नंतर डॉक्टरांनी त्यांची पत्नी सुहासिनी हिला मात्र प्रचंड बडबड केली होती, तिला प्रचंड सुनावलेलं होतं. पण ही गोष्ट म्हणजे आपल्या पतीनं आपल्याला या विषयावरती बडबड केली ही गोष्ट त्या पत्नीला आवडलेली नाही आणि त्यामुळे मग तिला इतका राग आला की तिनं आपल्या पतीला कायमचं संपवायचं अशा पद्धतीचा निर्णय घेतला आणि आता हे सगळं वादंग झाले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांचं जे काही काम होतं ते काम पूर्ण केलं आणि काही वेळाने डॉक्टर त्यांच्या रेस्टरूममध्ये गेले, आराम करायला त्या ठिकाणी गेले आणि जरा वेळ त्यांना म्हणजे त्या ठिकाणी जाऊन ते झोपले किंवा आराम करत होते. आता ही जी पत्नी आहे ती पत्नी पाठीमागं गेली, मागोमाग गेली. डॉक्टर झोपलेले होते, ही संधी तिला मिळाली आणि तिनं पटकन भुलीचं इंजेक्शन त्यांना दिलं. आता वास्तविक पाहता कोणतंही इंजेक्शन याची एक मर्यादा ठरलेली असते आणि जर त्याच्यापेक्षा जास्त डोस जर दिला गेला तर तो जीवघेणा ठरू शकतो. आता हे हिला माहीत होतं आणि तिनं ते इंजेक्शन दिलं आणि त्या ठिकाणावरून ती निघून गेली, पळून गेली. आता ही जी बाब आहे ती बाब डॉक्टरांच्या लक्षात आली आणि मग त्यांनी त्यांच्या कामगारांना किंवा त्यांच्या मुलाला बोलावून घेतलं आणि जे काही घडलं आहे ते सांगितलं आणि आता हे जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर दवाखान्यामध्ये होते, त्यांच्यावरती उपचार चालू होता आणि जवळजवळ 30-32 दिवसांनी यांच्या मृत्यूशी जी झुंज होती ती झुंज थांबली आणि 13 ऑक्टोबर 2022 या दिवशी डॉक्टरांनी अखेरचा श्वास घेतला. आता या डॉक्टरांचा जो मृत्यू झाला
तो मृत्यू त्या डॉक्टरांना त्याच व्यक्तीनं दिला जिच्या प्रेमासाठी त्यांनी बायकोचा छळ केलेला होता आणि त्या छळामुळं तिनं आपलं जीवन संपवलेलं होतं. आता ही जी माहिती आहे ती माहिती तुमच्यापर्यंत सांगेपर्यंत ते जे संशयित आहेत ते संशयित फरार झालेले होते. पण कदाचित ही स्टोरी तुमच्यापर्यंत येईपर्यंत, ही माहिती तुमच्यापर्यंत येईपर्यंत कदाचित ते संशयित जे आहे ते सुद्धा सापडलेले असतील. आता ही जी घटना आहे ती म्हणजे सगळ्यांसाठी कर्मवादाचा सिद्धांत या ठिकाणी मांडते. हे आयुष्य जे असतं, जीवन जे असतं ते एका वर्तुळाप्रमाणे असतं आणि जोवर याचा गोल पूर्ण होत नाही तोपर्यंत याच्यातून कोणाचीही सुटका नाही. हा नियतीचा हिशोब असतो, हा नियतीचा न्याय असतो. आता जी माहिती माध्यमातून समोर आली ती मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या विषयावरती तुम्हाला अजून काय वाटतंय तेही मला सांगा आणि याचा तपास चाललेला आहे. कदाचित नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते आणि तुम्ही या जर भागातील असाल आणि तुम्हाला जर याबद्दलची वेगळी नवीन माहिती असेल तर तीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद.